नमस्कार। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये आज 3 प्रमुख कुठल्या बातम्या चर्चेत राहिल्या त्या आधी आपण पटकन पाहू आणि त्यानंतर त्या बातम्यांचं विश्लेषण। सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये गाजलेली आजची बातमी ही आहे की अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला आहे, तो घातपात नाही। प्राथमिक चौकशी अहवालातून समोर जो तपशील आलाय त्याद्वारे हेच लक्षात येतं आहे की वैमानिकाला विमानाच्या उतरण्याच्या निमित्तानं धावपट्टीचा अंदाज आला नाही आणि म्हणून अपघात झाला। दुसरा मुद्दा आहे तो मुंबई महानगरपालिकेतल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा। इथे पुरेसं संख्याबळ युतीकडे असताना सुद्धा उद्धव ठाकरे महायुतीच्या विरोधात उमेदवार देणार आहेत। मात्र फडणवीस शिंदे या जोडीच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या मदतीला राज ठाकरे येणार का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। तिसरा मुद्दा आहे तो पार्थ अजित पवार याच्यावर लागलेल्या जमीन घोटाळ्याच्या आरोपासंदर्भातला। एका बाजूला पार्थ निर्दोष सुटला अशा प्रकारची वक्तव्य आणि माहिती माध्यमांमध्ये येते, लगोलग दुसऱ्याच दिवशी पार्थ पवारला निर्दोषत्व बहाल करण्यात आलेलं नाही असं विधान सरकारी पातळीवरून होतं। या सगळ्याचा नक्की अर्थ काय आणि पार्थ सुटलाय की नाही याची चर्चा महाराष्ट्रात आज दिवसभर राहिली।